साईराम मैत्रिणींनो, तर आज आपण शिकूया आरी वर्कच्या ब्लाऊजचे पिसावर माप कसे टाकायचे. त्यासाठी आपण अस्तरचे सगळे पार्ट कटिंग करून घ्यायचे. बाही, मागील भाग आणि पुढील भाग सगळे तिन्ही सगळे भाग कटिंग करून घेतल्यानंतर पुढे काय करायचं ते मी सांगते. तर आता मागील भागाचे माप टाकत आहे. आता हे मागील भागाचे आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. ही गळा रुंदी, हे गळ्याचं माप. हा गळ्याचा आकार काढल्यानंतर थोडंसं याला असं थोडंसं हाताने आपल्या प्रेस करायचं. म्हणजे काय होतं, हा गळ्याचा आकार बरोबर मागच्या भागाला उमटला जातो. हे बघा, तुम्ही आता पाहताय. मग ह्याच्यावर परत एक ड्रॉ करून घ्यायचं. हा पूर्ण गोलगळ्याचा माप ड्रॉ केल्यानंतर हा भाग पलटी टाकायचा. आता हे मागे पण उठलेला आहे, म्हणजे आपण आखून घेतलंय प्रॉपर गोलगळा, तो बरोबर आपल्याला ह्या काठावर घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हे ठेवायचं. ठेवल्यानंतर आता हे जड ठेवायचं जेणेकरून हालत नाही. आणि मग ह्याला पण असं थोडंसं हाताने असं टॅप करायचं किंवा प्रेस करायचं, जेणेकरून हे आणि हा पूर्ण मागील भागाचं ड्रॉ करून घ्यायचं. या अशा पद्धतीने सगळं ड्रॉ केल्यानंतर हा जो मागील भाग आहे तो आपल्याला उचलायचा आहे. आणि हे गळ्या रुंदीचं हे बघा, इथं बरोबर माप टाकलेलं आहे. हे असं उचललं आला, हा मागचा भाग बरोबर आला आणि हे ड्रॉ केलेलं. मग त्यानंतर काय करायचं आहे, तर हे आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचं आहे. 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला 1/2 इंच, आणि ह्याच्याच बाजूने गळ्याचा परत आकार द्यायचा. 1/2 इंचावर पूर्ण राऊंड हा द्यायचा. हे आपलं 1/2 इंच आतमध्ये गळ्याचं माप आखून घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला शोल्डरला शिवण्यासाठी म्हणून हे अंतर सोडायचं, म्हणजे जेणेकरून आरीवर्क इथून स्टार्ट होईल. असं दोन्ही बाजूला सोडून द्यायचं. हे आपलं आरीवर्कचं एक्झॅक्ट माप, म्हणजे आपण इथं स्टिच करणार, हे कटिंगमध्ये जाणार. हे झालं मागच्या भागाचं. आता आपण स्लीव्ज पाहूया. ही आहे तशी आपली कटिंगची स्लीव्ज काढून घेतलेली आहे. ती नेहमीप्रमाणे आपण जशी ठेवतो त्याप्रमाणे ठेवली. आता हे काठ मोठे असल्यामुळे हे आपल्याला नको आहे, म्हणून हे आपण काठ खालचे काढून टाकले आणि त्याच्यावर हे बाहीचं माप टाकलेलं आहे. हे आपण पूर्ण घ्यायचं, बरोबर मध्ये आपल्या येतो त्याचं हे करून फोन करून घ्यायची. आता हीच बाही दुसरीकडे टाकताना जशी आहे, आता खोलभाग आहे ना, फक्त पलटी करायची दुसऱ्या बाजूला. हे बघा, जसं आहे फक्त मी घेऊन इकडे टाकले आणि ह्याचं पण ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचं. हे असं ड्रॉ करून घेतल्यानंतर हे पूर्ण दोन्ही बाह्या आपल्या काढून झालेल्या आहेत. आता हा वरचा मध्य आणि ह्या रेषेचा मध्य करून घ्यायचा. मध्य करून घेतल्यानंतर आपलं फिटिंगचं माप आहे. आता ह्याचा दंडघेरा आहे 8.5 म्हणून मी इथून निम्मे केले, निम्मे 4.25 आणि ह्या बाजूला 4.25. ते बरोबर इथं घेतलं आणि ह्या बाजूला पण घेतलं आणि ते 1.5 इंच इथं आपलं फिटिंगचं माप येणार. मग इथून हे 1.5 इंच घेऊन ह्या फिटिंगच्या रेषेला हे जोडलं. तसंच इकडे पण त्याच पद्धतीने हे दोन्ही बाहीला सुद्धा करून घेतलेलं आहे. इथून हे 4.25 8.5च्या निम्मे आणि इथून हे 1.5 इंच अशी हे रेष जोडली. हे झालं आपलं स्लीव्हचं. आता पुढील भागाचं प्रिन्सेसचं कटिंग करून घेतलेलं आहे. हा पुढचा गळा आहे. आता जशी आपण ही बाही काढली त्याच पद्धतीने हे बरोबर ह्याच्या सरळ रेषेतच ठेवायचं, जेणेकरून हा आपला बरोबर उजव्या बाजूला गळ्याचं आलं पाहिजे. कारण आपल्या गळ्याची उजवी बाजू दिसते आणि डावी बाजू पदराच्या खाली झाकल्या जाते, त्यामुळे शक्यतो आपण उजव्या बाजूलाच करतो. म्हणून आपण जिकडे बसलोय त्याच्याबरोबर उजव्या बाजूलाच हा गळ्याचा भाग आला पाहिजे, जेणेकरून इथं वर्क येऊन आपल्या बरोबर हे वर्कच्या उजव्या बाजूला वर्क येणार आहे. त्यासाठी हे आता अशा पद्धतीने ठेवून त्याला आपण ड्रॉ करून घ्यायचं. आता हे आपण पुढच्या भागाचं आरीवर्क करण्याचं माप टाकलेलं आहे. असं ड्रॉ करून घेतल्यानंतर हा भाग उचलल्यानंतर इथं आपण 5 बटन पट्टीला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडले इथून आतमध्ये, आणि इथून 1/2 इंच गळ्याचा आकार बरोबर काढून घ्यायचा. कारण ह्या रेषेवर आपल्याला आरीवर्कचं स्टिच करायचं. आणि इथं सोडलेलं आहे आपल्याला शोल्डरची ही शिलाई, म्हणून 1/2 इंच शोल्डरला सोडायचं आणि 1/2 इंच आपल्या 5 बटन पट्टीसाठी, आणि आतून हा गळा काढून घ्यायचा. तर अशा प्रकारे हे आपलं आरीवर्कचं माप टाकून झालेलं आहे. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. बाय मैत्रिणींनो.